या कामाच्या घाईत आणि धावपळीत दिवस कुणीकडे उगवला आणि कुणीकडे मावळला तेच कळत नाही. सध्या तर असंच झालेलं. सकाळचं पटापट पटापट कामं उरकले आणि पटकन ऑफिसला निघून गेलो. ऑफिसकडून येता येता के-वाय-सी करायची होती. आम्ही दोघे गेलो, के-वाय-सी केली आणि काही धान्य संपलेलं होतं. दुकानातून धान्य घेतलं आणि मुलांना काहीतरी खाऊ घेतला आणि पटकन तिथून आले. तिथून आल्या आल्या घरात खूप असा राडा पडलेला होता. ते पटकन काढला. आज सुट्टी असल्यामुळे माझ्या चिवताईने थोडे थोडे कामं सगळी उरकलेली होती, त्यामुळे एवढं काही मला वाटलेलं नाही. आले घरी आणि पटकन चहा ठेवला, दूध उकळलं, त्यानंतर भाजीला काही बनवायचं ते. मग म्हटलं टोमॅटो आहेत तर मस्त अशी डाळ टोमॅटो करूया. तर इथे लसूण सोलला आणि कांदा चिरला आणि टोमॅटो चिरून घेतले आणि मस्त अशी डाळ टोमॅटोची भाजी बनवली. खास काही असं नाही बनवायचं असं नाही. जन्मबाईचा आणि खूप घाईचा म्हणतात ना, तसं माझं झालेलं असतं. सकाळी उठले तसं काम चालू असते, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत काम काही संपतच नाही. तर असंच असतं प्रत्येकाचं. जे जॉब करते त्यांच्यासाठी तर खूप धावपळीचे दिवस असते. तर माझ्या चिवतायांचं इथं मस्त खेळ चाललेला शेंगा खात-खात. तर पटकन अशा मस्त भाकरी करून घेतलेल्या आहेत इकडं आणि जेवायची सगळ्यांना खूप भूक लागलेली होती. कारण मी सकाळी मुलींना आज घरीच ठेवून गेलेली. फक्त माझ्या बाळाला तेवढं छोट्या घेऊन गेलेली बरोबर. तर असो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.